नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्राला खूप टेन्शन येते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आता सुमित्राच्या रूममध्ये येतात. नानासुद्धा तेथेच असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, हे बघा, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आम्हाला पूर्णपणे आता कळत आहे की सारंग भाऊजींनी तुम्हाला चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे, की तुम्हाला नक्की काय करू आणि काय नाही हे नाही कळत. त्यामुळे आई, हे बघा, शांत राहा. तर ऋषिकेश म्हणतो की आई, पुन्हा असं काही करू नकोस आणि यापुढे जरा अगदी सावधगिरीने राहा, कारण ऐश्वर्या जास्तच हुशार आहे. तू तिच्यावर लगेच इतका विश्वास टाकत जाऊ नकोस. आणि त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून सारंग सुद्धा जरा विचित्रच वागतोय. सारंगला हेच कळत नाही की आई, अगं ती ऐश्वर्या किती पोहोचलेली आहे. आणि हे बघ आई, अगं ऐश्वर्याने कितीही स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करून दाखवले तरी सुद्धा माझा तिच्यावर थोडासा तरी विश्वास नाही. तेव्हा आता सुमित्रा आणि नाना या दोघांना ऋषिकेश आणि जानकी यांचं म्हणणं पटत असते. ऋषिकेश पुढे म्हणतो, आजपर्यंत ऐश्वर्याने घरामध्ये जे काही केले, जे कारस्थान केले, त्यावरून तर अजिबात नाही. तेव्हा आता नाना वैतागतात. नाना म्हणतात की पुरे आता हा विषय, कारण यावर जर चर्चा आपण केली आणि त्यामुळे काही आपल्या हातात असं लागणार आहे का? चर्चा करून उपयोग तर होणार नाही, उलट तुमच्या सगळ्यामध्ये भांडणं होतील. आणि हे बघ जानकी आणि ऋषिकेश, मी तुम्हाला यासाठी नाही तर वेगळेच अशा कारणासाठी येथे बोलावलेलं आहे. आता जानकीने चहा दिल्यानंतर नाना कप आता जानकीच्या हातात देतात आणि सुमित्रा सुद्धा कप देत असते. तर जानकी आता त्या दोघांकडे बघते आणि विचारते की वेगळ्या कारणासाठी म्हणजे नक्की काय झालं नाना? काही महत्त्वाचं काम आहे का, असे जानकी आता नानांना विचारते. तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ जानकी आणि ऋषिकेश, माझी अशी इच्छा आहे की यापुढे मात्र या घराची सर्व काही जबाबदारी तुमच्यावर असेल. या घराचा कारभार सूत्र जे काही असेल तर ते तुम्ही सांभाळा. यापुढे आता आम्हाला दोघाला या सगळ्यातून मोकळं करा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो तुम्ही असं काय बोलतात? तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, योग्य तेच बोलतात. ऋषिकेश आणि जानकी, हे बघा, काही गोष्टी जर योग्य वेळी केल्या तर घराचा तोलमोल हा बिघडत नसतो, घर व्यवस्थित असतं. त्यामुळे हे बघ, आमचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे ना, तो निर्णय आम्हाला योग्य वाटतो. त्यामुळे या घराचा सगळा काही कारभार आहे तर मुख्य या घरातील तुम्ही व्हा. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो नाना, पण तुम्ही आहात ना? तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघ जानकी, आमचा पूर्ण विश्वास आहे की या घराला तुम्ही चांगलं असंच तुम्हीच बांधून ठेवतात, याची मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. फक्त आता त्या ऐश्वर्यापासून सावध राहा, कारण ती काय करेल काही सांगता येत नाही. तिच्यावर अजिबात थोडासा विश्वास ठेवायचा नाही. त्यावर आता जानकी आई आणि नानांना आधार देते की हे बघा आई आणि नाना, तुम्ही दोघंही निश्चिंत राहा. इथून पुढे ती ऐश्वर्या काहीच करू शकणार नाही, याची काळजी मात्र मी घेईल. तेव्हा आता नाना ही सुमित्राच्या हातातून चाव्या घेतात आणि मोठ्या मानाने ही जबाबदारी आता जानकी आणि ऋषिकेशच्या हाती सोपवतात. नाना उठतात, हातात त्या चाव्या घेऊन जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की या घराच्या ह्या चाव्या नाही तर या घराची ही मोठी जबाबदारी आहे आणि आजपासून ही जबाबदारी तुम्ही सांभाळायची. तेव्हा आता नाना त्या चाव्या देण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश या दोघांना पुढे हात करायला सांगतात. तर दोघे आता एकमेकांकडे बघतात आणि त्या चाव्या अगदी खुश न होता थोडंसं खाली मान घालूनच आपल्या हातात घेतात, कारण त्यांना संपत्तीचा मोह नसतो, केवळ आपल्या आई आणि नानांची आणि या घराची काळजी त्या दोघांना असते. तेव्हा आता नाना आणि सुमित्रा अगदी निश्चिंत होतात. त्यांना अभिमान असतो की आपले जानकी आणि ऋषिकेश अगदी आपल्या मागे हे घर अगदी व्यवस्थित सांभाळतील. तेव्हा आता चाव्या हातात दिल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश नानांचा आशीर्वाद घेतात आणि सुमित्रा नानांच्या पाया पडतात. सुमित्रा सुद्धा आता सुखात राहा असा छान आशीर्वाद त्या दोघांच्या जोडीला देते. त्यानंतर ऐश्वर्या इकडे रूम मध्ये असते. तर सारंग आता तिच्यासाठी जेवण घेऊन येतो. ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, द्या, थोडंसं खाऊन घ्या. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत आता अगदी वेगळंच चेहरा करते आणि म्हणते की नकोय मला. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो असं नाही चालणार, बसा बरं, मी तुम्हाला माझ्या हाताने भरवतो. आणि तो ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो की घ्या ऐश्वर्या, थोडंसं खाऊन घ्या. परंतु ऐश्वर्या म्हणते की सारंग नकोय मला. सारंग पुन्हा विचारतो की ऐश्वर्या, अहो असं काय करतात, मी माझ्या हाताने भरू का तुम्हाला? तेव्हा ऐश्वर्या आपल्या हातामध्ये ते ताट धरते. तर लगेच सारंगचं लक्ष तिच्या हाताकडे जाते. सारंग लगेच जेवणाचं ताट खाली ठेवतो आणि ऐश्वर्याचा हात बघून तर आता सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो काय हे, किती लागले हो तुम्हाला, नक्की काय झाले हे सर्व?
म्हणून आता ऐश्वर्यापेक्षा सारंगचा जीव मात्र अगदी तडफडायला सुरुवात होते। तेव्हा डोळ्यात पाणी येऊन तो विचारतो की ऐश्वर्या अहो काय झालं। तेव्हा आता ऐश्वर्या काही नाही असं म्हणते तर सारंग म्हणतो की काही नाही कसं म्हणजे, आणि लगेच आता डोळ्यामध्ये पाणी आणत लगेच तो उठतो, क्रीम घेतो, आपल्या हाताने क्रीम आता तो ऐश्वर्याच्या हातावर लावतो आणि असं म्हणजे क्रीम लावता लावता विचारतो की ऐश्वर्या तुम्ही इतकं सगळं काही होऊन मला काय सांगितलं नसेल बरं। अहो ऐश्वर्या तुमच्या हाताला किती लागलेले आहे बरं, म्हणून आपल्या हाताने स्वतः तो क्रीम लावतो आणि आता ऐश्वर्याला म्हणतो की खरंच मला चांगलं माहिती आहे की हे व्रण कसले आहेत ते, आणि लहानपणी जेव्हा ऐश्वर्या मी अभ्यास करत नव्हतो एका शिक्षकांनी आणि नानांनी छडी हातामध्ये घेतली होती आणि त्या छडीचे वण मला अजून सुद्धा आठवतात। तर ऐश्वर्याचे डोळे भरून येतात। तेव्हा आता तिच्या डोळ्यातील पाणी बघून सारंग आता ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करतो की नक्की ऐश्वर्याला काय झाले असेल। ऐश्वर्या मोठ्याने रडायला सुरुवात करते तर सारंगचा तसा जीव तुटतो। तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या प्लीज शांत व्हा, आणि काय हो काय झालं असं विचारतो। ऐश्वर्या रडत म्हणते की हो तुम्ही एकदम बरोबर ओळखलं, हे जे काही वन आहे तर ते छडीचेच आहेत। मी माझ्या डॅडांना स्वतः शिक्षा मिळवून दिली स्वतःने, त्यामुळे मी सुद्धा माझ्या हाताला शिक्षा करून घेतली। तेव्हा आता सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या एका हातामध्ये छडी घेऊन तुम्ही दुसऱ्या हातावर ती मारून घेतली। ऐश्वर्या रडायचं नाटक करते, म्हणते की अहो मी त्यांची मुलगी आहे आणि मी माझ्या स्वतःच्या बापाला मात्र शिक्षा केली, त्यांना शिक्षा दिली। सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही कुठे काय पाप केलं, कारण सत्य समोर आणलं आणि सत्य समोर आणणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते, त्यामुळे तुम्ही स्वतःला काय इतकं दोषी मानतात। ऐश्वर्या तुम्ही जे काही केलंच ना त्यामुळे खरंच मला तुमचा अभिमान वाटतो। तेव्हा आता ऐश्वर्या रडण्याचे नाटक करते आणि म्हणते की अभिमान सारंग अहो नवऱ्याला त्याच्या बायकोचा जर अभिमान वाटत असेल तर आज मात्र एका मुलीचा तिच्या वडिलांना तिरस्कार वाटत असेल। हे बघा सारंग आज मात्र माझ्यामुळे माझे डॅडा अगदी ठोकरत जेलमध्ये गेलेत, मग कुठल्या वडिलांना आपल्या मुलीने अशी शिक्षा दिल्यानंतर आनंद होईल आणि मुलीला सुद्धा आनंद होईल तुम्ही सांगा बरं। तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे बघा तुमची यात काही चूक नाही, तुम्ही स्वतःला असं दोषी ठरू नका, यामध्ये तुमची काही चूक नाही। तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो कशी चूक नाही। त्यावर आता सारंग म्हणतो अहो तुमच्या डॅडांना शिक्षा का झाली, कारण चूक सुद्धा त्यांचीच होती म्हणूनच झाली ना। तेव्हा आता ऐश्वर्या रडत म्हणते की अहो त्यांना शिक्षा झाली, त्यांची चूक होती, परंतु ती शिक्षा मी त्यांना मिळवून दिली आणि माझ्यामुळे माझे डॅडा तुरुंगात गेले। हे बघा सारंग गंमत तर बघा, मी त्यांना तुरुंगात पाठवले म्हणून आज मात्र माझे डॅडा माझ्यावर रागावलेत। मी माझ्या डॅडांच्या विरोधात गेले, त्यांच्यावर जे काही आरोप होते ते सर्व सिद्ध करून दाखवले, पण तरी सुद्धा या घरात कुणाचा माझ्यावर विश्वास नाही। मी माझ्या डॅडाला तुरुंगात पाठवले सुद्धा, त्यांच्या विरुद्ध अगदी पुरावे सुद्धा दिलेत, परंतु इतकं सगळं काही या घरासाठी मी केले तरी सुद्धा या घरात कुणाला खरंच त्याची काही कदर नाही। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो नाही ऐश्वर्या कुणालाच कसं नाही, अहो मला तुमची कदर आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीची मला कदर आहे ऐश्वर्या, मी खरंच तुम्हाला सांगतो हे सर्व। तेव्हा ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणीच असतं आणि ती आता सारंगला बरोबर आपल्या जाळ्यामध्ये पूर्णपणे वेढून घेते आणि म्हणते की खरंच सारंग तुम्ही खरंच किती चांगले आहात ओ, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का सारंग। तेव्हा सारंग म्हणतो की हो बोला ना ऐश्वर्या, नेमकं काय म्हणायचं आहे। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग तुम्ही प्लीज आयुष्यभर माझ्या सोबत असताल ना, माझी साथ तर कायम देताल ना। तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या अहो ही सांगण्याची काही गरज आहे का, अहो मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की कायम मी तुमच्या पाठीशी उभा राहील, तुम्ही जे सांगताल ते अगदी ऐकेल। आणि हे बघा तुमच्या डॅडाला अटक झाली आणि ते इथे नाहीत आणि तुम्ही मात्र स्वतःला असं या घरात एकटे आहात असं समजू नका, मी कायम तुमच्या सोबत आहे। हा सारंग रणदिवे कायम तुमच्या सोबत आहे, तुमचा नवरा तुमच्या पाठीशी उभा राहील तो पण कायम। तेव्हा आता ऐश्वर्या खूप रडत असते तर सारंग आता डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसतो आणि ऐश्वर्या अहो रडू नका प्लीज शांत व्हा बरं असं तिला समजावतो। आणि हे बघा ऐश्वर्या शांत व्हा आणि आता काहीतरी खाऊन घ्या प्लीज, असं नाही म्हणू नका, तुम्ही किती काही जरी म्हटले तर ऐश्वर्या मी नाही ऐकणार तुमचं, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडंसं तरी खाऊन घ्या आणि थांबा मी तुम्हाला भरवतो। म्हणून सारंग आपल्या हातामध्ये जेवणाचं ताट घेतो आणि आपल्या हाताने तो आता ऐश्वर्याला भरायला सुरुवात करतो। तेव्हा आता सारंग इतक्या प्रेमाने भरवतो तर ऐश्वर्या बरोबर त्याला आणखीन खुश करण्यासाठी लगेच त्याच्या आता खांद्यावर डोकं ठेवते, मिठीत येते। तेव्हा सारंगला तर आणखीन आनंद होतो। तेव्हा आता ऐश्वर्या मात्र सारंगच्या मिठीत आलेली असते आणि मनात म्हणते की शेवटी मला जे होतं शेवटी ते मला मिळालंच। बरोबर ती आपल्या प्लॅनच्या जाळ्यात आता सारंगला ओढते, त्यानंतर बाहेर सर्व
सर्वजण नाश्ता करत असतात तर जानकी सर्वांना चहा नाश्ता कॉफी वगैरे सर्व काही काय हवं काय नको हे विचारत असते आणि ओवीला सुद्धा म्हणते की ओवी पटकन आवर, पटकन हे सगळं संपवायचं आहे। तेव्हा आता जो काही अंडे असतात तर त्यातील जो काही पिवळा भाग आहे तर तो ओवी काढून मागते आणि आई हा भाग मला दे कारण मी रीलवर बघितलेला आहे। तेव्हा आता रील म्हटल्यानंतर आता जानकी म्हणते की बघितलंस का ऋषिकेश, ही ओवी सतत फोनवर असते, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। गेम्स खेळत असते आणि त्या मूवी वगैरे सर्व काही ती बघत असते। तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या हाताने तो आता ओवीला घास भरवतो। तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र यांना हसायला येत असतं। तेव्हा आता जानकी म्हणते की अरे वा, म्हणजे आता तुम्हाला बेस्ट बाबाचा अवॉर्ड वगैरे देऊ का। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की का ग जानकी, तर जानकी म्हणते की का 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 अहो तुम्ही तिला वाईट जे काही सांगायचं समजून तर ते न सांगता आणि तिला आणखीन आधार देतात आणि हे बघ ओवी जो काही येलो पॉइंट असतो ना त्यामध्ये प्रोटीन असतात आणि काय ग ओवी तू सुद्धा काय ऐकत नाही ग माझं। तर आता सौमित्र आणि अवंतिका यांना हसायला येतं। तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की बघितलंस का अवंतिका आणि सौमित्र भाऊजी, हे असं काही सुरू असतं। मी जर ओवीला ओरडण्याचा प्रयत्न केला, मी काही ओवीला बोलायचा प्रयत्न केला तर ऋषिकेश लगेच तिचा हट्ट पुरवतात, पण ऋषिकेशला हे सर्व करण्याची खरंच काही गरज नाही। तेव्हा आता अवंतिका हसून म्हणते की अहो वहिनी तुमचं खरंच बरोबर आहे आणि हे बघा ऋषिकेश दादा तुम्ही खरंच असं करत जाऊ नका आणि हे बघा दादा अहो तसंही ओवी आपली लाडाचीच आहे त्यामुळे तुम्ही तसंही तिला स्पॉइल सुद्धा करू नका। तेव्हा आता सौमित्र हसून म्हणतो की अगं अवंतिका दादा काही स्पॉइल वगैरे नाही करत ग आणि ओवी तर या घरचं फुलपाखरू आहे। ते ऐकून ओवी खुश होते आणि म्हणते की फुलपाखरू आहे ना, मग आज मात्र या फुलपाखराला बाहेर उडायचं आहे असे खुश होऊन जेव्हा म्हणते तर जानकी हसून म्हणते की हो घ्या आता, फुलपाखरू आतापासूनच उडायचं म्हणतात। तेव्हा आता ओवी सगळ्यांना विचारते की आपण सगळे मिळून एकत्र बाहेर जाऊयात का, तर जानकी हसते आणि विचारते की काय ग ओवी आणि काय ओवीचे काका आणि काकू आता उत्तर द्या ना, काय ओवीला उत्तर द्यायचं ते। तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की ओवी हे बघ मी काय म्हणतो, तर ओवी म्हणते की हो नाही सोडून काही पण म्हण आणि आता ओवी अवंतिका सौमित्र काका ऋषिकेश बाबा यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज काका हो म्हणा, बाहेर जायला परवानगी द्या। तेव्हा आता ओवी आग्रह करत असते तर सौमित्र म्हणतो की बरं ओवी अगं ओके जाऊयात आणि हे बघ त्या अगोदर आमचं एक काम आहे ते पटकन आम्ही संपून येतो आणि संध्याकाळी सगळेजण आपण एकत्र मिळून बाहेर जाऊयात। तेव्हा आता ओवी थोडीशी नाराज होते। ओवी म्हणते की मग काय फायदा, माझा अख्खा दिवस घरातच जाणार शेवटी आणि बाबा अहो तुम्ही तरी घरी थांबा कारण आपण मस्त फुटबॉल खेळूयात मज्जा करूयात, तुम्ही जर घरी राहिले तर मला सुद्धा जास्त आनंद वाटेल आणि एन्जॉय करता येईल। तेव्हा आता ओवीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश ओवीला म्हणतो की ओवी अगं मला खरंच ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मी एक काम करतो, सगळं काही काम म्हणजे आठवून व्यवस्थित लगेच संध्याकाळी वेळेवर घरी येतो आणि घरी आल्यानंतर आपण सगळेजण एकत्र तयार होऊन बाहेर जाऊयात। तेव्हा आता ओवी थोडीशी रुसून बसते आणि नाक फुगून म्हणते की तुम्हाला सगळ्यांना कामं आहेत, जाऊन द्या, माझ्यासाठी कोणीही घरात बसू नका आणि मला शेड्यूल डिस्टर्ब करू नका। तेव्हा आता ओवीचं तो रुसवा आणि फुगवा ऐकून ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे। तेव्हा आता जानकी हसून म्हणते की ऋषिकेश बघितलंस ना, ऋषिकेश फक्त मान डोलावतो। आता जानकी म्हणते की ओवी कळलं ना, अगं सगळेजण बिझी आहेत आणि काम सगळ्यांचं आटोपल्यानंतर सगळेजण तुझ्यासाठी वेळ काढतील, ओके मान्य आहे ना तुला हे सर्व, आणि तोपर्यंत मला काय वाटतं की ओवी आपण दोघी खेळूयात। तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं आपल्या दोघीमध्ये खरंच काही मज्जा नाही येणार बरं का, मला घरातील सगळेजण हवे आहेत आणि ओवी परत रुसून बसते। तर जानकी म्हणते की हे बघ ओवी अगं काही हरकत नाही, मी एक आयडिया शोधून काढते तोपर्यंत तू हे संपव। तर ओवी म्हणते की हो झाले तर, आणि ओवी लगेच आता हट्टाला पेटते रुसून बसते की मला आता जेवायचं नाही असं म्हणते। तर जानकी आता रागाने म्हणते की ओवी हा कसला हट्ट बरं तुझा, मी तुला किती वेळेस सांगितलं की जेवणाचा असा अपमान करायचा नसतो तरी सुद्धा तू ऐकायला तयार नाही। ओवी एकदा सांगितलेलं ऐकावं लागतं। तेव्हा आता जानकी खूप ओरडत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं शांत हो। तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी एकदा सांगितले, ती सुद्धा ऐकायला तयार नाही आणि आपल्याला सुद्धा कळलं तर पाहिजे की कुठे गाल ओढायचा आणि कुठे कान पिळवायचा, आणि मला सुद्धा हे कळतं की सुट्ट्या असल्यानंतर मुलांना बोर होतं, परंतु सुट्ट्यामध्ये फक्त मज्जा दंगाल मस्ती हे करायचं असतं असं नसतं, ती ड्रॉइंग वगैरे कोणतंही काम करू शकते
आणि हल्ली तर ओवीचा हट्टीपणा खूपच वाढत चाललाय। हल्ली छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा अगदी ती अशी रुसून बसते। आणि हे बघा ऋषिकेश परीक्षा तोंडावर आलेले आहेत, मग ओवीने अभ्यास करायला नको का? तेव्हा आता ओवी लगेच उठते आणि म्हणते की हो आई मी अभ्यास करेल। आणि आता ओवी ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा फक्त एक दिवस खेळल्याने काय होतं बरं? फक्त एक दिवस बाबा प्लीज। तेव्हा आता बरोबर ती आता ऋषिकेशला लाडीगोडी लावते। ऋषिकेश म्हणतो की बरोबर आहे तुझं, एक दिवस खेळल्याने काही फरक पडत नसतो। तेव्हा आता ओवी खुश होऊन जानकीकडे बघते आणि आता ऋषिकेशचा एक छान असा गोड पापा घेऊन ऋषिकेशला आय लव्ह यू असं म्हणून ती अगदी खुश करते। तेव्हा आता लगेच अवंतिका आणि सौमित्र हे सर्व बघत असतात, त्यांना सुद्धा हसायला येत असतं। तर ओवी आता जानकीला म्हणते की आई हे बघ मला नेमकं काय म्हणायचं असतं हे बाबांना कळलंय। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी हे बघ मला काय वाटतं बरं, तू आता अभ्यास करावा, तोपर्यंत मी ऑफिसला जातो आणि ऑफिसवरून आल्यानंतर एकत्र आपण लंच करूयात आणि संध्याकाळी मात्र तू आई मी सौमित्र काका आणि आजी नाना अवंतिका काकू सगळेजण आपण बाहेर जाऊयात आणि गेम खेळूयात। तेव्हा आता ओवी खुश होते। ओवी म्हणते की प्रॉमिस बाबा प्रॉमिस द्या। तेव्हा आता ऋषिकेश तिच्या हातामध्ये हात देतो आणि म्हणतो की पक्का प्रॉमिस। तर ओवी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते। तर जानकी विचारते की झाले का ओवी तुझं सगळं काही आता लाडीगुडी लावून वगैरे? येथे मात्र आता आई वाईट झाली आणि बाबा मात्र लाडके झाले। ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी शांत हो, अगं ती लहान आहेत आणि लहान मुलांना समजून घ्यायचं असतं। तर सौमित्र लगेच म्हणतो की हो लहान मुलांना जे प्रॉमिस केलेलं आहे तर ते प्रॉमिस सुद्धा आपण असं मोडायचं नसतं वहिनी। तेव्हा आता सर्वांना हसायला तर येते। तर सौमित्र म्हणतो की दादा हे बघ तू सुद्धा तुझं काम लवकर आटपून घरी ये, तोपर्यंत आम्ही सुद्धा कोर्टामध्ये जे आमचं काम आहे ते आटपून लवकर संध्याकाळी घरी येतोय आणि आपण सगळे मिळून बाहेर फिरायला जातोय। त्यानंतर आता सौमित्र आणि अवंतिका निघून जातात। तर आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणत असतो की खरंच आपली ओवी सुद्धा कधी कधी खूप हट्ट करते, हट्टाला पेटते ती। तेव्हा आता जानकी म्हणत असते की हो ना। तेव्हा आता लगेच आता ओवीवरून ऋषिकेशला शर्वरीची आठवण होते आणि तो जानकीला विचारतो की शर्वरीने काही कॉल वगैरे केलास की नाही, आणि ह्या बॉसच्या प्रकरणामध्ये जे काही शोधता माझे दिवस गेले त्याकडे खरंच माझं अजिबात लक्षच नव्हतं, आणि शर्वरीचा काही फोन वगैरे आला होतात का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो अजूनपर्यंत शर्वरी वंशाचा खरंच फोन नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना त्यांचे रिपोर्ट्स आहेत आणि देवकृपेने त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मलच येऊन दे, काही असं म्हणजे गैरसमज आणि वाद व्हायला नको, रिपोर्ट आहे तर नॉर्मल आले तर सर्व काही छान होईल। तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा चहा न घेता जायला निघतो। तर जानकी म्हणते की अहो चहा तरी घेऊन जा, परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी मला चहा सुद्धा नकोय, आणि बाय करून ऋषिकेश आता निघून जातो। तर जानकीला आणखीन टेन्शन येते। आता ऋषिकेशने शर्वरीचा विषय काढल्यानंतर जानकीला आठवण होते। जानकी म्हणते की मला तर पूर्ण खात्री आहे आणि माहिती सुद्धा आहे की रिपोर्ट्स नक्की काय येणार आहेत म्हणून, आणि प्रॉब्लेम्स आता हे विक्रांत दादामध्ये नाहीत, त्यामुळे आता मात्र काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही। आणि हे जे सत्य आहे तर विक्रांत भाऊजी किती दिवस लपून ठेवतील खरंच त्यांचं त्यांनाच माहिती, कसंही सर्व ते ॲडजस्ट करतील। त्यानंतर आता विक्रांत रूममध्ये असतो आणि विक्रांत रूममध्ये असताना त्याला मालतीचं प्रत्येक शब्दाने शब्द आठवतो की मी तुझी आई आहे, तुझ्या चेहऱ्यात आणि मनात नेमकं काय सुरू असतं हे सगळं काही मला कळत असतं, तू जे काही बोलतो ना आणि माझ्यापासून जे काही लपवतो ना यावर माझी पूर्ण काहीतरी खात्री आहे की नक्की तू माझ्यापासून असं काहीतरी लपवतो। आणि तेवढ्यात शर्वरी खुश होऊन सकाळी सकाळी तयार होऊन गुड मॉर्निंग करत कॉफीचा कप घेऊन येते। तेव्हा आता विक्रांतला ती कॉफी देत गुड मॉर्निंग असं करते। विक्रांत लगेच हसतो आणि म्हणतो की सकाळी सकाळी तू चहा कॉफी वगैरे केलंस का? तेव्हा आता शर्वरी म्हणते की म्हणजे काय, मी काही करत तर नाही ना। तेव्हा आता विक्रांत म्हणत असतो की अगं शर्वरी तसं नाही, परंतु आई जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा मात्र तू जात नसते। तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो ना, अरे त्या नाहीत म्हणूनच चहा केला मी। तेव्हा आता लगेच विक्रांत विचारतो की काय ग शर्वरी, अगं ती इतके सकाळी सकाळी कुठे गेली? तेव्हा आता शर्वरी सांगते की अरे त्या देवळात गेल्या असतील, एकतर घरी असताना माझ्याशी वाद घालत असतात नाहीतर तुझ्याशी, परंतु मला एक गोष्ट तूच सांग बरं, हे सगळं काही करून देव आपल्याला पावणार आहे का? या सिरियसली गोष्टी आहेत तर त्या खरंच होतील का? तेव्हा आता विक्रांत हा शर्वरीला समजावतो की हे बघ जाऊन दे शरू, तिच्या लहान लहान गोष्टीकडे तू कशाला लक्ष देतेस,
आता शर्वरी विक्रांतचंही बोलणं ऐकून म्हणते की हो बरोबर आहे, कारण ती तर तुझी आई आहे आणि तू तिच्याच बाजूने बोलणार. आणि असं म्हणून तू बरोबर बायकोकडे दुर्लक्ष केलं बरं का विक्रांत. शेवटी काही झाले तरी ती तुझी आई आहे, मग तुला तर तिचीच काळजी असणार. आणि बायकोची काळजी तुला का असेल बरं, बायको तर किती केलं तरी परकीच. तेव्हा आता लगेच विक्रांत म्हणतो की अगं शर्वरी तू काय बोलतेस, तू अगदी टिपिकल बायकांसारखं बोलायला सुरुवात केलीस. आणि जर तुझी काळजी तुला मला म्हणजे माझ्या मनात तुझ्याविषयी काळजी नसती तर मात्र मी तुझ्या हातचा हा बिगर साखरेचा चहा पिला असतो का. तेव्हा आता शर्वरीच्या लक्षात येते. शर्वरी म्हणते की काय विक्रांत, अरे चहामध्ये मी साखर घातली नाही का. अरे पण मग अगोदरच तू सांगायचं, थांब मी लगेच जाते आणि दुसरा घेऊन येते. तेव्हा आता विक्रांत शर्वरीला थांबवतो की अगं कशाला, आणि हे बघ मी तुला खाली बसून समजावतो की चहामध्ये जर साखर कमी असली आणि आपल्या संसारामध्ये जरी ही साखर कमी असली परंतु आपण आपल्या संसारामध्ये सगळं काही छान करून घ्यायचं असतं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की विक्रांत अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तुला माहिती आहे का. तर विक्रांत विचारतो की काय ग. तेव्हा आता शर्वरी म्हणते की विक्रांत अरे खरंच तू खूप चांगला आहेस, पण माझ्यावर जे दोष आहे तर ते स्वतःकडे घेण्याच्या सुद्धा तू अगदी पुढे असशील, तू अगदी तयारच असशील. एखादा प्रश्न मला पडावा की शेवटी मलाच तू कसा मिळाला, इतका तू चांगला आहेस विक्रांत. आणि बरं झालं विक्रांत तू तुझ्या आईवर गेला नाहीस. तेव्हा आता शर्वरीला हसायला येतं. विक्रांत म्हणतो की शर्वरी अगं शांत हो. तेव्हा आता शर्वरी हसते. त्यावर आता शर्वरी पुढे म्हणते की हे बघ अरे जोपर्यंत त्या रिपोर्ट बघत नाही तोपर्यंत त्या मात्र स्वस्त नाही बसणार. आणि त्या मशीनला सुद्धा कालच बंद पडायचं होतं का. अरे कालच रिपोर्ट आले असतील आणि आज मात्र त्यांच्या सगळ्यांच्या समोर खरं खोटं हे झालं असतं. आणि खास करून तुझ्या आईला हे खरे पटले असते. त्यांच्या मनात जो काही गैरसमज होता तर तो राहिला नसता. अरे अजून सुद्धा त्यांना हेच वाटतं की दोष माझ्यात आहे आणि मी त्यांच्यापासून काहीतरी लपवते. परंतु विक्रांत अरे खरंच तसं काही नाही. मी त्यांना किती समजावू आणि किती नाही. चल हे सर्व राहून दे, जा तू रिपोर्ट्स आले असतील. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो हो. म्हणून विक्रांत आता ती फाईल हातात घेतो आणि शर्वरी लगेच धक्क्याने विचारते की विक्रांत अरे खरंच ते रिपोर्ट तर नॉर्मल असतील ना. आणि हे बघ विक्रांत अरे मला खरंच खूप भीती वाटते की जर दोष माझ्यात निघाला तर मात्र तुझी आई मला खरंच घराच्या बाहेर काढेल. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की शरू अगं असं कसं, ती कसं काय तुला बाहेर काढेल बरं. अगं मी आहे ना तुझ्या सोबत, तू नको काळजी करू इतकी. तेव्हा आता शर्वरीच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर विक्रांत तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिला समजावतो. त्यानंतर आता इकडे मालती मात्र रिपोर्ट घेण्यासाठी अगदी सर्वांच्या अगोदर हॉस्पिटलला येते आणि त्या रिसेप्शन बॉक्स जवळ येते. तेव्हा आता मॅडम आता मालती तेथे आल्यानंतर ती मुलगी विचारते की काय हो मॅडम काही काम होतं का. तेव्हा आता मालती म्हणते की हो तुमच्याकडे माझं एक काम होतं. माझा मुलगा विक्रांत आणि माझी सून शर्वरी येथे काही टेस्ट करण्यासाठी आले होते आणि कालच विक्रांत माझा मुलगा इथे रिपोर्ट घेण्यासाठी आला होता. परंतु रिपोर्ट मात्र येथे अजूनपर्यंत तयार नव्हते. परंतु आज मात्र ते रिपोर्ट्स तयार तर आहेत ना. तेव्हा आता लगेच ती मुलगी म्हणते की हो एकच मिनिट मॅडम थांबा. आणि आता मात्र मालतीला जेव्हा ती चेक करून सांगते की हे बघा मॅडम अहो विक्रांत सर हे कालच काही रिपोर्ट्स घेऊन गेलेत. तर मालती म्हणते की अहो असं काय सांगतात तुम्ही, अहो हे कसं शक्य आहे. परंतु काल हे बघा रिपोर्ट घेण्यासाठी तो आला होता परंतु लॅबमधील कोणती तरी मशीन बंद पडली होती, असंच काहीतरी काल झाले होते ना. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही हो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो. काल मात्र येथे मशीन वगैरे काही बंद पडली नव्हती, काही झाले नव्हते. अहो विक्रांत सर स्वतः आले आणि ते रिपोर्ट्स घेऊन गेलेत. आणि तेव्हा जो रजिस्टर बॉक्स आहे तर त्यावर विक्रांतची जी सही आहे ते एंट्री केल्याची आणि रिपोर्ट घेऊन गेल्याची ती सही ती मालतीला दाखवते. तेव्हा आता मालती ती सही बघून म्हणते की हो कदाचित मी वेगळं ऐकलं असेल आणि विक्रांत रिपोर्ट घेऊन आला तेव्हा मात्र आता मी तेव्हा असं ऐकलं असेल की मशीन बंद पडलं म्हणून. आणि हे बघा काही कारणामुळे माझा कान हा बधीर आहे, ऐकायला सुद्धा कमी येते आणि म्हणून मला ऐकायला कमी आले असेल. तेव्हा आता मालती विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, येथे रिपोर्टची दुसरी कॉपी आहे तर ती मिळू शकेल का. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की सॉरी मॅडम मी तुम्हाला असं काही देऊ शकत नाही, असे नियमसुद्धा आम्हाला अलाउड आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्याकडे काही असं मागू नका. तेव्हा आता मालती म्हणते की नाही हो तुमचा आता कसा विश्वास बसवायचा आणि माझ्याकडे फोनसुद्धा नाही, नाहीतर मी तुमचा आणि विक्रांतचा फोन करून दिला असता तरच तुमचा विश्वास बसला असता. मग आता मालती विचारत पडते की आता नेमकं काय करायचं. मग यांचा माझ्यावर विश्वास कसा बसेल म्हणून ती लगेच आपली बॅग उचकते आणि त्या मुलीला म्हणते की एक मिनिट फक्त.
आणि मालती आता तिचं जे काही आधार कार्ड आहे तर ते त्या मुलीला दाखवते। माझ्याकडे हे आधार कार्ड आहे, माझं नाव वगैरे आणि हा माझा फोटो, त्यामुळे तुम्ही आता तरी रिपोर्ट्स देताल ना। तेव्हा आता ती मुलगी लगेच आत फोन करते आणि हॅलो सर, मला प्रिंट आउट हवी होती, प्रिंट नंबर 143 तुम्ही तोपर्यंत काढून ठेवा आणि 1 मिनिट, आणि म्हणून ती मालतीला थांबवायला सांगते, तोपर्यंत मी झेरॉक्स घेऊन येते। तेव्हा आता ती मुलगी जेव्हा आत जाते तर मालती विचार करते की जर आता रिपोर्ट्स तयार होते तर विक्रांत मात्र माझ्याशी खोटं का बोलला असेल, म्हणजे त्या रिपोर्ट्स मध्ये असं काय होतं बरं, तर विक्रांत ते माझ्यापासून लपवतो, नक्की काहीतरी असं आहे की या शर्वरी मध्येच दोष आहे। आता ती मुलगी तेथे येते आणि ती मुलगी आता मालतीला ते रिपोर्ट्स देते। तेव्हा आता मालती त्या मुलीला थँक्यू असं म्हणते आणि तेथून ते रिपोर्ट्स घेऊन ती जायला निघते, परंतु त्या अगोदर मात्र मालती लगेच रिपोर्ट चेक करते। आता रिपोर्ट्स बघितल्यानंतर मालतीला तर धक्काच बसतो, कारण विक्रांतने तिच्यापासून जे काही लपवलेलं आहे शेवटी ते सत्य आता ह्या ढोंगी मालती समोर येतेच। आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र मालती ही आता इकडे सुमित्राच्या म्हणजे रणदिव्यांच्या घरीच आलेली असते आणि आता तेथे आरडा ओरड ती सुरू करते। तर आता शर्वरी तेथेच असते। शर्वरी म्हणते की काय तुम्ही येथे येऊन आरडा ओरड का करतात। तेव्हा आता मालती लगेच ते रिपोर्ट्स आता शर्वरीच्या हातात देते आणि शर्वरीला म्हणते की घे आणि हे रिपोर्ट वाच। तेव्हा आता सुमित्रा सुद्धा धक्क्याने विचारते की आता हे रिपोर्ट्समध्ये असं काय आहे। तेव्हा आता शर्वरी जेव्हा ते रिपोर्ट्स वाचते तर शर्वरीच्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात होते आणि शर्वरी रडतच म्हणते की दोष विक्रांतमध्ये नाही, माझ्यामध्ये तो दोष आहे। तेव्हा आता सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। तर मालती लगेच जानकीला म्हणते की जानकी, तुला हे सगळं माहिती होतं ना, तू तुझ्या ओवीची शपथ घेऊन सांग की तुला ही सर्व माहिती होते। तेव्हा आता जानकीला काय उत्तर देऊ आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, ती मालतीकडे बघत असते। तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं। जानकी लगेच आता खरं कबूल करते की हो मला माहिती होते। तेव्हा आता सर्वजण जानकीकडे पाहायला सुरुवात करतात, परंतु आता विक्रांत आणि जानकी या दोघांनी एकमेकांपासून का म्हणजे सगळ्यांपासून का लपून ठेवलं हे सत्य आता जानकी सर्वांच्या समोर सांगणार आहे। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।